नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमध्ये नेमक्या जागा किती येणार, कधी येणार आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा येणार, जिल्हा परिषदेच्या जागा किती असणार, त्यामध्ये संस्थेच्या जागा किती असणार, आरक्षणानुसार भरती होणार की रिक्त जागेनुसार भरती होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे, कट ऑफ किती लागेल, मेरिट लिस्ट किती लागेल, कोणत्या प्रवर्गाला किती जागा येतील, 2017च्या अभियोग्यताधारक किंवा 2023च्या अभियोग्यताधारक या सर्वांना पडलेले एकूणच जे प्रश्न आहे त्या प्रश्नांबाबत आपण माहिती बघूया। परंतु त्यात आधी आपण एक लेटेस्ट आलेली अपडेट बघूया आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे बघूया। मित्रांनो, आता याला गुड न्यूज म्हणायचं की बॅड न्यूज म्हणायचं, कारण गुड न्यूज ह्याच्यासाठी म्हणू कुठेतरी एक पुन्हा रोडमॅप सादर झालेला आहे आणि बॅड न्यूज याच्यासाठी म्हणू की वर्ष झाले आपण तेच ऐकत आलेलो आहे आणि गेली 5 वर्ष झाले की शिक्षक भरती होत आहेत। त्यामुळे बघूया आपण जे नाव द्याल तीही याची हेडलाईन असेल, परंतु या ठिकाणी जी हेडलाईन दिलेली आहे ती पाहूया। शिक्षक भरतीसाठी दुसऱ्या डेडलाईन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ही भरणार। राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या ठिकाणी बघा, सुरू झाली आहे। येत्या 3 महिन्यात 24 ऑक्टोबरपर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली। यावेळी त्यांनी भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला। सेम जेव्हा डिसेंबर महिना होता आणि तेव्हा सुद्धा त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा अधिवेशन काळामध्ये त्या ठिकाणी हे सांगितलं होतं की येत्या 2 ते 3 महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया होईल। मार्च महिन्यामध्ये शिक्षकांचे इंटरव्ह्यू होतील आणि जूनच्या सुरुवातीलाच जेव्हा नवीन वर्ष सुरू होईल तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक भेटेन आणि प्रत्येक शाळेला देखील शिक्षक भेटेन, असं वक्तव्य त्यावेळेसही होतं आणि आजही होतं। परंतु दिवस जातात, विद्यार्थ्यांची वय वाढतात, त्यांच्या आयुष्याचं नुकसान होते, ते बेरोजगार होतात, त्यांच्याकडे इन्कम सोर्स येत नाही, हे त्यांच्या लक्षात येते की नाही त्यांनाच माहीत। शिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षक भरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला, कारण त्या 2-3 दिवस कंटिन्यू मुंबई आणि पुणे आंदोलनाची चर्चा त्या ठिकाणी होत होती। त्याचप्रमाणे बोगस शिक्षकांवरती कारवाई कधी होणार ही देखील चर्चा होत होती। निवृत्त शिक्षकांचा मुद्दा देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता। शिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षक भरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला। या चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षक भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकारे दखल घेत स्थगिती दिली होती। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती आणि न्यायालयाने ही स्थगिती उठवली असून शिक्षक भरती सुरू झाली आहे। परंतु हेच वाक्य ते जेव्हा 5 जून किंवा त्या दरम्यानची बैठक होती तेव्हाचं जे त्या ठिकाणी त्यांना पत्रकारांनी आणि या ठिकाणी याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले असून 24 ऑक्टोबरला ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। परंतु त्यावेळेस देखील त्यांनी हे विधान केलं होतं की जेव्हा औरंगाबाद खंडपीठाची जी याचिका दाखल केलेली आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये, ती कोर्टाची स्थगिती उठल्यानंतर शिक्षक कामावरती रुजू होतील, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल, असं त्यांचं विधान होतं। आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 24 ऑक्टोबरला ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। 2012 पासून सरकारने भरती बंद केली। 2017 मध्ये 12,000 पदांसाठी भरती काढली। ही प्रक्रिया पुढे कोरोनामुळे रखडली। या ठिकाणी सुद्धा 2017 मध्ये तेव्हा सुद्धा आझाद मैदानामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागलं। परंतु जेव्हा मागणी 100%ची आपण करतो, जी काही मागणी करतो त्याच्या 50%वर कुठं शासन येतं। 2023 मध्ये 30,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली। प्रतीक्षा कायम आहे। आता ही घोषणा सुद्धा त्यांनी डिसेंबर 2022ला देखील केली होती की शिक्षकांची पदभरती 2 टप्प्यात केली जाईल। अजून तागायत ती गोष्ट तशीच आहे, चालू आहे।
निवृत्त शिक्षकांची भरती कायमस्वरूपी नाही. आता या ठिकाणी आपल्या अभियोग्यताधारकांकडनं निवृत्त शिक्षकांसाठी विरोध केला जात आहे आणि इवन निवृत्त शिक्षकांनी देखील ह्या गोष्टीला विरोध केला, कारण त्यांची जी काही ॲप्लिकेशन लेटर आलेले आहेत त्या लेटरवरनं आपण सांगू शकतो की त्यांचासुद्धा या गोष्टीला विरोधच आहे. न्यायालयाची स्थगिती अनपेक्षित होती. या मधल्या काळात आंतरजिल्हा बदल्या झाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून निवृत्त शिक्षकांना संधी देण्यात आलेली आहे. ही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. नव्या उमेदवारांना संधी दिली असती तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून निवृत्त शिक्षकांना नियुक्त केल्याचे उत्तर मंत्री केसरकर यांनी दिलेलं आहे. मुलांचं नुकसान होऊ नये हे एक शिक्षक म्हणून प्रत्येक अभियोग्यताची धारकाची सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे. परंतु या ठिकाणी वेळेवर वेळ मारून नेली जाते आणि दिवसाला दिवस वाढत जातो, महिन्याला महिने वाढत जातात, वर्षाला वर्ष वाढत जातात आणि अभियोग्यताधारक असेच्या असे घरात बसून राहतात आणि त्यांचा विचार कोण करणार? कारण या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थोड्या दिवसांमध्ये 15 दिवसांसाठी 1 ते 1.5 महिन्यासाठी असं करत करत यामध्ये भरपूर कालावधी लोटला जातो आणि म्हणून मुलांना प्लॅन बीच्या मागं राहावं लागतं. आता बघूया या ठिकाणी भरतीचा नेमका कार्यक्रम कसा आहे. छोटासा हा रोडमॅप. या शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांनी आपली बिंदू नामावली कायम करून पोर्टलला जाहिरात 15 ते 31 ऑगस्टच्या दरम्यान द्यायची आहे. 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे प्राधान्यक्रमासाठी आणि मुलाखतीसाठी 10 ऑक्टोबर. 11 ते 21 ऑक्टोबरला मुलाखती शिवाय आणि 21 ते 24 ऑक्टोबरला त्या ठिकाणी 11 ते 21ला उमेदवारांची पडताळणी आणि 21 ते 24ला समुपदेशन असा रोडमॅप सादर केलेला आहे. भरतीचा एकंदरीत कार्यक्रम सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच अधिवेशनामध्ये अजून एक मुद्दा होता की दोषी शिक्षण अधिकाऱ्यांवर चौकशी अंती नियमानुसार कारवाई करणार असं त्यांनी अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलं की 2022-23 मध्ये 23 शिक्षण अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये दोषी शिक्षण अधिकाऱ्यांवर चौकशी अंती नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील 23 शिक्षण अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीबाबत सदस्य अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की या प्रकरणी एका प्रकारच्या चौकशी अंती संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिक्षा बजावण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणी चौकशी कार्यवाही सुरू आहे. चौकशी अंती संबंधित दोषींविरुद्ध प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही करणे शक्य होईल असे केसरकर यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य विक्रम काळे, राम शिंदे, सत्यजित तांबे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला होता. आणि याच्या आधी अर्धी जी न्यूज आहे ते आपण या आधीच्या न्यूजपेपरमध्ये जी न्यूज पाहिली सेम तीच आहे की जाहिरात देण्याचा कालावधी जो आहे 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, परिषदांना प्राधान्यक्रम देण्याचा कालावधी 1/9 ते 15/9, मुलाखतीचा 10/10, त्यानंतर उमेदवारांची कागद पडताळणी 11/10 आणि समुपदेशन 21/10 असा या ठिकाणी एक प्रकारे रोडमॅप सादर करण्यात आलेला आहे. आणि यावर जेव्हा पहिला बिंदू नामावलीचं काम कंप्लीट होणार नाही तोपर्यंत खरं आहे किती जागा येणार आहे हे कोणालाच माहीत नाही. परंतु इतिहास बघितला तर त्या ठिकाणी समोर काही गोष्टी वेगळ्या येतात आणि प्रत्यक्ष कागदोपत्री काही गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे जर आपण 2017चा विचार केला तर त्या ठिकाणी जागा किती आल्या होत्या हे तुम्हालाही माहीत असेल, प्रत्यक्ष घोषणा कितीची झाली हेही माहीत असेल आणि प्रत्यक्ष भरल्या किती गेल्या हेही माहीत असेल, कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलला याआधी त्यावरती व्हिडिओ टाकलेला होता. त्यानंतर भरती कधी होणार, आत्तापर्यंतच्या मिळालेल्या घोषणेनुसार आणि या मिळालेल्या आश्वासनांनुसार आत्तापर्यंत शिक्षकांचे इव्हन पगारही व्हायला हवे होते 1-2, परंतु त्यांचे अपॉइंटमेंट लेटर तयार होते. परंतु आत्ता कुठे गेले ते अपॉइंटमेंट लेटर ते शिक्षण मंत्र्यांनाच माहीत.
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा येणार, जोपर्यंत बिंदू नामावली आणि कोस्टर ह्या गोष्टी कंप्लीट होत नाही तोपर्यंत खरंच त्या जागांची विभागणी करता येत नाही आणि ती प्रत्येक शाळेनुसार वेगळी असते. जिल्हा परिषदेच्या किती जागा आणि त्यात संस्थेच्या किती जागा असतात, ज्याप्रमाणे जिल्हा परिषद आपले ॲडव्हर्टाईज देणार त्यानुसार त्यांच्या जागा येणार. आणि संस्थेने आता काही संस्था अशा आहेत की ते पवित्र पोर्टलला आपले ॲडव्हर्टाईज देत नाहीत, त्यामुळे अशा वेळेस त्या ठिकाणी जागा कमी होतात. आणि आरक्षणानुसार भरती करणार की रिक्त जागांनुसार. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की जेव्हा आधार पडताळणीचं काम पूर्ण होणार त्यावरती संच मान्यता आणि बिंदू नामावली ठरणार. तर संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या पहिलं समायोजन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी समायोजनाच्या नंतर या ठिकाणी नवीन अभियोग्यताधारकांचा विचार केला जाणार आणि त्या जागा ह्या वाटून येणार ज्याला ज्या प्रमाणात आरक्षण आहे त्या प्रमाणात. जसं की सामाजिक आणि समांतर आरक्षण म्हणजे आरक्षणातील आरक्षण. आता सामाजिक आरक्षणामध्ये SC, OBC, NT ह्या ज्या काही कॅटेगरी आहेत, EWS, ओपन ह्या ज्या कॅटेगरी आहे त्या झाल्या सामाजिक आरक्षण आणि ह्या आरक्षणातून जे आरक्षण राखीव असतं ते झालं समांतर आरक्षण. म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीमध्ये 30% महिलांना जागा राखीव, हे झालं समांतर आरक्षण. प्रत्येक कॅटेगरीमध्ये दिव्यांग प्रवर्गाला राखीव, हे झालं समांतर आरक्षण. प्रत्येक कॅटेगरीमधलं ज्याच्या त्याच्या आपापल्या, जर OBC असेल तर OBC मधलं महिला आरक्षण, OBC मधून कॅन्डिडेट असेल तर OBC मधलंच दिव्यांग आरक्षण. एखादा कॅन्डिडेट दुसऱ्या प्रवर्गातून असेल, EWS मधून असेल आणि तो जर धरणग्रस्त असेल तर तो EWSचं आरक्षण घेणार आणि धरणग्रस्ताचं आरक्षण घेणार. म्हणजेच आरक्षणातील आरक्षण आणि समांतर आरक्षण हा प्रकार त्या ठिकाणी असतो. त्यामुळे आरक्षणनिहाय भरती नक्कीच होणार, आरक्षणानुसार जागा येणार, प्रत्येकाला आपला हक्क भेटणार, प्रत्येकाच्या त्या ठिकाणी विचार केला जाणार. परंतु संच मान्यता, आधार अपडेशन, बिंदू नामावली ह्या गोष्टी सगळ्या कंप्लीट झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करून त्या रिक्त जागा त्या ठिकाणी काढल्या जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कट ऑफ. कट ऑफ हा जर एकाच टप्प्यात शिक्षक पदभरती आली तर 100% हा कट ऑफ खालीच येणार. आणि तो कट ऑफ खाली येण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण जे प्रयत्न करतोय ते हेच आहेत का, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं एका टप्प्यात सिलेक्शन होईल आणि ऑब्व्हियसली तो कट ऑफ खालीच येईल. जसं की समजा 10 विद्यार्थी आहे, त्यांना लाईनने मार्क्स पडलेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे 10 विद्यार्थ्यांना 10 मार्क्स पडलेत आणि पदसंख्या जर 10 असेल तर तो 1 मार्क्सवाल्याचं पण सिलेक्शन होणार आहे आणि 10 मार्क्सवाल्याचं पण सिलेक्शन होणार आहे. परंतु 2च जागा असतील, 10 विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी 9 आणि 10 मार्क्सवाल्याचं सिलेक्शन होणार. म्हणजे त्या ठिकाणी कट ऑफ 9चा लागला, 9 आणि 10 वाल्यांचं सिलेक्शन होणार. परंतु जागा पण भरपूर आहेत आणि मार्क्स कमी पडणारे पण विद्यार्थी आहेत, 1, 2, 3, त्यामुळे 10 त्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, 1चा कट ऑफ लागला. म्हणजे जर जागा जास्त असतील तर कट ऑफ 100% हा खूप कमी असणार. जर आपण इतर भरतीचा आणि कोणत्याही भरतीचा विचार केला, मोठ्या प्रमाणात जागा आणि कट ऑफ हा कमी लागणार, हे 100% आहे. याच्यावर हा प्रत्येकजण बोलू शकतो. परंतु नक्की आत्ता किती जागा येणार, नक्की शिक्षक भरती कधी होणार हे कोणी नाही सांगू शकत. आणि मेरिट लिस्ट कितीची लागेल, ही मेरिट लिस्ट तर नक्कीच जागांवर अवलंबून असेल. जर 30,000च जागा आल्या तर मेरिट लिस्ट हाय जाणार. परंतु तेच जर 50,000च्या प्लस जागा आला, 55,000 आल्या आणि आपल्या प्रत्येकाच्या नशिबाने तर नाहीच येणार, परंतु 67,000 जागा जर एकाच टप्प्यात आल्या तर नक्कीच मेरिट लिस्ट कमी लागेल. परंतु या ठिकाणी अजूनही एक गोष्ट मात्र अनुत्तरितच आहे, कारण शिक्षण मंत्र्यांनी याआधी बऱ्याचदा ह्या घोषणा केल्या होत्या. 30,000 शिक्षकांची सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि फक्त उठल्यानंतर शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल आणि शिक्षक आपल्या कामावर रुजू होतील. त्यावेळेस जर अशी स्टेटमेंट आपण ऐकत असू तर आपण हाच विचार करू की जर प्रोसेस कंप्लीट झाली आणि 2023च्या विद्यार्थ्यांची कुठलीच प्रोसेस सुरू झालेली नाही आहे तर ही 30,000 शिक्षक पदभरती हे 2017च्या अभियोग्यताधारकांमधूनच असणार. परंतु जर 2017च्या अभियोग्यताधारकांची लिस्ट लागलेली आहे आणि
अतिशय मोजक्या जागा होत्या आणि तितक्याच जागा भरल्या गेल्या. त्यांचे आता इंटरव्ह्यू चालू आहेत. त्यामुळे आपण अपेक्षा ठेवूया की कमीत कमी आता त्यांनी जो रोडमॅप दिलेला आहे हा रोडमॅप तरी त्यांनी लवकर पाळावा. हा सुद्धा एक विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्यायच आहे, कारण भरपूर उशीर झालेला आहे या गोष्टीला. त्याच्यामुळे हे काय अतिशय आनंदाने सांगण्यासारखं नाही आहे, परंतु त्यातल्या त्यात ठीक आहे, पुन्हा एक नव्याने रोडमॅप सादर झाला आणि आता तरी या दृष्टीने कवयना पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं ठेवूया. कारण थोडीशी कुठे एखादी याचिका पडली तर लगेच त्या भरतीवरती पूर्णपणे स्टेच आल्यासारखं होतं आणि शिक्षण मंत्र्यांनाही तेवढंच तो शब्द लावून धरला जातो की ह्या कोर्टाचा स्टे आहे, त्या कोर्टाचा स्टे आहे, त्यामुळे आपली शिक्षक भरती लांबणीवरती गेलेली आहे. त्यामुळे कुठलाही स्टे येऊ नये आणि ही भरती उत्कृष्ट पद्धतीने आणि व्यवस्थित पार पाडली जावी आणि अभियोग्यताधारकांना आता तरी न्याय मिळावा एवढी कॉमन इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण व्हावी.